बातमी आपण सध्या पाहतोय साम टीव्हीवर। अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमाला येणं टाळलेलं आहे। अजितदादा यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या समोर येणं टाळलेलं आहे। पुण्यामध्ये आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा होती आणि अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशी एक मोठी बातमी सध्या हाती येते। तर या संदर्भात आपण आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याशी चर्चा करूयात। अक्षय, आपण सध्याची मोठी बातमी पाहतोय की आज पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार असं म्हटलं जात होतं, कारण पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा होती। मात्र अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं कळतंय। काय नेमकं कारण कळू शकलंय? आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यात पार पडते आणि या कार्यक्रमाला या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि त्या दुसऱ्या बाजूला कार्यकारी सदस्य या नात्याने अजित पवार हे दोघेही एकत्र येणार होते। मात्र या सर्वसाधारण सभेला आता काही वेळात सुरुवात होणार असून मात्र अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत मंच शेअर करणं टाळलेलं आहे। अद्याप कुठलंही कारण जे आहे ते अजित पवार कडनं सांगण्यात येत नाहीये। मात्र अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या समोर येणं टाळलेलं आहे। या बैठकीला अनेक मोठे नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये जयंत पाटील असतील किंवा इतर मंत्री असतील। मात्र सगळ्यांचं लक्ष जे होतं ते अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे होतं, कारण गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेला एक मोठा इतिहास आहे आणि साखर संदर्भात साखरेचे प्रश्न असतात त्याच्या संदर्भात धोरण ठरवण्यासाठी ही खरं तर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येते। मात्र या सभेला कार्यकारी सदस्य म्हणून अजित पवार यांचं नाव असून ते आज येणार का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि अखेर अजित पवार यांनी या सभेला येणं टाळलेलं आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा आज होतीये आणि या कार्यक्रमाला अजित पवार यांनी उपस्थित राहणं टाळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय।